हो, आपण घरीही पूजा, साधना, मेडिटेशन, पारायण करू शकतो. देव प्रत्येक ठिकाणी आहे. पण काही स्पेसिफिक मंदिरं, तीर्थक्षेत्र, शक्तिपीठम, ज्योतिर्लिंग, दत्तक्षेत्र किंवा सिद्धस्थानांमध्ये हजारो वर्षांची साधना, मंत्र आणि डिवाइन एनर्जी म्हणजेच दैवी ऊर्जा साठलेली असते. जिथे अनेक संत, योगी, ऋषीमुनी यांनी तपस्या केलेली असते. त्या जागेची व्हायब्रेशन ऊर्जा खूप पॉवरफुल असते. म्हणून मंदिरात गेल्यावर मेडिटेशन साधना फार डीप होते, आपल्याला फार प्रसन्न वाटते, डिवाइन कनेक्शन फार फील होते. दैवी ऊर्जा जास्त असल्याने इमोशनल आणि मेंटल रिलीज आपलं जास्त होतं आणि आपलं मन फार हलकं वाटतं. आपण घरी बरेच महिने ही साधना करून जे फील करत नाही ते काही मिनिटात सॅक्रेड प्लेसेसमध्ये, मंदिरांमध्ये फील होतं. कारण ती जागा नसते तर एनर्जीचा पोर्टलच असतो. गुरुचरित्रातही विशिष्ट स्थानाचे विशिष्ट महत्त्व असते असे सांगितलेले आहे. घरची साधना घराला ऊर्जा देते, प्रोटेक्शन देते, पण तीर्थक्षेत्रातील साधना तुम्हाला स्पिरिच्युअल ॲक्टिवेशन देऊ शकते. मग कधी जाताय दत्तक्षेत्राला, शक्तिपीठमला, पिठापुरमला साधना करायला? तुम्ही नक्कीच कळवा. थँक्यू सो मच. आत्मा नमस्ते. आरती.